आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हा आपण YouTube चॅनल चालू करतो त्यावेळेस आपल्याला 4000 वॉच टाइम, 1000 सबस्क्रायबर्सला 365 डेज मध्ये, 365 डेज म्हणजे कोणतेही कॅलेंडर वर्ष नाही तर 365 डेजच असतात ते. मग ते कोणतेही 365 डेज YouTube निवडतं. म्हणजे आजपासून येणारे 365 डेज किंवा आजपासून गेलेले 365 डेज असं YouTubeचं काउंटिंग असतं. कोणत्याही प्रकारे कॅलेंडर वर्ष YouTube काउंट करत नाही. तर YouTube मॉनिटायझेशनसाठी आपल्याला 4000 वॉच टाइम, 1000 सबस्क्रायबर्स किंवा मग लास्ट 90 डेज मध्ये 10 मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज पाहिजे असतात. हे आपल्याला सगळ्यालाच आतापर्यंत माहिती झालं आहे की आपल्याला अशा प्रकारे आपण जर हे क्रायटेरिया पूर्ण केले तरच आपला YouTube चॅनल जे आहे ते YouTube चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. आणि चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपण एवढे परिश्रम घेतो, एवढे कष्ट घेतो आणि एवढ्या पळवाटा देखील शोधतो. त्यातलीच एक वाट म्हणजे आपण लाईव्ह स्ट्रीम करतो. लाईव्ह स्ट्रीम केल्यामुळे काय होतं, लाईव्ह स्ट्रीम केल्यामुळे त्याचा वॉच टाइम आपल्याला मिळतो आणि आपलं चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज होण्यासाठी मदत होते. पण आता YouTubeने लाईव्ह स्ट्रीम बाबत खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे आपल्या चॅनलच्या मॉनिटायझेशन वरती पडणार आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की मी सगळं इन डिटेल मध्ये सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केला तर महत्त्वाची गोष्ट सुटून जाऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला YouTube संदर्भातल्या अशाच खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी, माहिती, सखोल माहिती, गाईडलाईन्स, अपडेट, रूल्स, रेग्युलेशन या सगळ्यांबद्दल सखोल माहिती नेहमीच मिळत असते. चॅनलला लवकर सबस्क्राईब करा जर अजून केलं नसेल तर, आणि व्हिडिओजला लाईक करत जा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारत जा. त्या प्रश्नांची उत्तरं मी नेहमीच देत आलेली आहे. आणि काही प्रश्न जे मला खूप जास्त महत्त्वाचे वाटतात त्यावरती व्हिडिओ देखील मी बनवते. तर हाय, हॅलो, नमस्ते. मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर YouTubeने एक नवीन अपडेट आणलेली आहे. तर ती नवीन अपडेट काय आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. त्यामुळे लोक काय करतात, नवीन यूट्यूबर्स खास करून लाईव्ह स्ट्रीम करतात आणि ते लाईव्ह स्ट्रीम चालू ठेवतात. तर लाईव्ह स्ट्रीम चालू ठेवल्यामुळे एकतर वॉच टाइम वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर सबस्क्रायबर्स वाढण्यास देखील मदत होते. वॉच टाइम कसा वाढवायचा, सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे, हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर मला खाली कमेंट करून विचारा. मी नक्कीच या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेन की लवकरात लवकर आपण आपला वॉच टाइम कसा पूर्ण करू शकतो, लवकरात लवकर आपण आपले सबस्क्रायबर्स कसे पूर्ण करू शकतात आणि आपलं चॅनल जे आहे कसं मॉनिटाईज करू शकतो विदाऊट कॉपीराईट स्ट्राईक, विदाऊट कम्युनिटी स्ट्राईक. तर जेव्हा मी YouTube हेल्प बरोबर बोलले त्यावेळेस मला असं समजलं की आपला जो लाईव्ह स्ट्रीमचा वॉच टाइम असतो तो वॉच टाइम पूर्वी काउंट व्हायचा आणि तो वॉच टाइम आताही काउंट होतो. पण त्यामध्ये YouTubeने काही असे नियम लावलेले आहेत ज्यामुळे जे नवीन यूट्यूबर्स आहेत खास करून ते जास्त कन्फ्यूज झालेले आहेत की आपण नक्की लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारे करावं जेणेकरून आपल्याला तो वॉच टाइम पूर्ण मिळेल आणि आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होण्यासाठी मदत होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम करतो त्यावेळेस आपण आपल्या ज्या काही प्लेलिस्ट असतात त्या प्लेलिस्ट लावून ठेवतो आणि मग त्या प्लेलिस्ट सुरू राहतात आणि मग त्या हिशोबाने आपल्याला आपला वॉच टाइम मिळत जातो. आणि एकदा का आपला लाईव्ह संपलं की आपण तो व्हिडिओ, मग तो पब्लिक आहे, तो अनलिस्टेड आहे, तो कसा आहे काहीच बघत नाही किंवा त्याला प्रायव्हेट करून ठेवतो. अशा खूप साऱ्या चुका जे आहेत ते आपण करतो. मग जो आपण लाईव्ह करतो तो लाईव्ह व्हिडिओ आपल्याला नक्की प्रायव्हेट ठेवायचा आहे, अनलिस्टेड ठेवायचा आहे, डिलीट करायचा आहे की त्याला पब्लिक करायचं आहे, नक्की काय करायचं आहे म्हणजे आपल्याला आपला वॉच टाइम मिळेल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे ही आहे की जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा मोबाईल कशा प्रकारे पकडायला पाहिजे. आता आपण जेव्हा मोबाईल पकडतो त्यावेळेस आपण मोबाईल एकतर असा उभा पकडतो, उभा पकडून लाईव्ह स्ट्रीम करतो. मी तरी उभं पकडून लाईव्ह स्ट्रीम करते कारण की चॅनल ऑलरेडी मॉनिटाईज झालेलं आहे. तर मी उभं पकडून लाईव्ह स्ट्रीम करते. आणि एक असतं की आपल्याला मोबाईल जो आहे आपल्याला आडवा पकडून लाईव्ह स्ट्रीम करावं लागतं. तर पूर्वी याचा काहीच म्हणजे असं हे नव्हतं की तुम्ही मोबाईल उभा पकडा किंवा आडवा पकडा, तुमचा वॉच टाइम जो आहे तो काउंट व्हायचाच व्हायचा. पण आता मात्र YouTubeने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या वेळेस तुम्ही मोबाईल असा पकडता म्हणजे उभा पकडता त्यावेळेस तो जो वॉच टाइम आहे तो सगळा वॉच टाइम तुमचा शॉर्ट्स मध्ये जाणार आहे. जे शॉर्ट्स आपण उभ्या याच्यामध्ये टाकतो त्यामध्ये तो सगळा वॉच टाइम जाणार आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की शॉर्ट्सचा वॉच टाइम मॉनिटायझेशनसाठी
काउंट होत नाही। सगळ्यात पहिली चूक आपण हीच करतो, जेव्हा आपण लाईव्ह येतो त्यावेळेस आपण मोबाईल असा पकडतो आणि मोबाईल असा पकडल्यामुळे मग तो लाईव्ह तुम्ही एका घंट्याचा करा, 2 घंट्याचा करा, 3 घंट्याचा करा, तो सगळा जो वॉच टाइम आहे तो शॉर्ट्स मध्ये जातो आणि त्यामुळे तो वॉच टाइम तुम्हाला नाही मिळत। तर हे एक महत्त्वाचं कारण आहे तुमचा वॉच टाइम तुम्हाला का नाही मिळत आहे लाईव्हचा। दुसरं कारण हे आहे की ज्या वेळेस तुम्ही लाईव्ह करता त्यावेळेस तुम्ही लाईव्ह झाल्यानंतर, आता मी लाईव्ह गेलेले आहे बरोबर, लाईव्ह गेल्यानंतर जेव्हा माझं लाईव्ह संपतं त्यावेळेस मग मी तो जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ मी पब्लिक करायचं विसरून जाते किंवा मग मी तो अनलिस्टेड मध्येच ठेवते, कारण की मला असं वाटतं की पब्लिक करून काय फायदा आहे त्या व्हिडिओला, जर पब्लिक नाही केलं तेच बरं आहे, कारण की स्क्रीन तर पूर्ण ब्लॅक असते किंवा काहीच नसतं स्क्रीनवरती बरोबर। त्यामुळे मग तो अनलिस्टेड होतो, नाहीतर मग असं वाटतं की जाऊ दे आपण याला डिलीट करून टाकूया, किंवा मग आपण त्याला डिलीट करतो किंवा प्रायव्हेट करून टाकतो म्हणजे त्याला कोणीच बघू नये। तर अशी चुकी अजिबात करू नका, भलेही ते शॉर्ट्सचं असू दे, तुम्हाला शॉर्ट्समध्ये कदाचित त्याचे व्ह्यूज मिळतील जेव्हा त्याचे क्लिप्स शॉर्ट्समध्ये लागतील त्यावेळेस। त्यामुळे तुम्ही जेव्हाही लाईव्ह करता त्यावेळेस तो व्हिडिओ जो आहे नेहमी पब्लिक ठेवायचा, कधीही त्या व्हिडिओला अनलिस्टेड, प्रायव्हेट किंवा डिलीट नाही करायचं। तर तो व्हिडिओ जो आहे नेहमी पब्लिकच्या याच्यामध्येच ऑप्शनमध्येच ठेवायचा। तर तुम्हाला आता वॉच टाइम कसा मिळणार, जो तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करता तो वॉच टाइम कसा मिळणार, तर ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करत आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचा मोबाईल जो आहे तो आडवा पकडायचा आहे, उभा पकडायचा नाही। उभा पकडला तर तुम्हाला वॉच टाइम नाही मिळणार, तो मोबाईल जो आहे तुम्हाला आडवा पकडायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मोबाईल आडवा पकडता मग तुमचा 1 घंट्याचा वॉच टाइम असेल, 2 घंट्याचा वॉच टाइम असेल, 3 घंट्याचा वॉच टाइम असेल, तो वॉच टाइम तुम्हाला पूर्ण मिळेल। पण त्यानंतर देखील तुम्ही जेव्हा तुमचं लाईव्ह स्ट्रीम संपवता तर बघायचं आहे, चेक करायचं आहे की आपला तो व्हिडिओ जो आहे तो पब्लिक आहे किंवा नाहीये, आणि पब्लिक नसेल तर त्याला पब्लिक करायचं, कारण की जोपर्यंत व्हिडिओ पब्लिक होत नाही तोपर्यंत तो वॉच टाइम जो आहे तो वॉच टाइम तुम्हाला मिळणार नाही। तर यूट्यूबने खूप स्पष्ट सांगितलेलं आहे, मी तुम्हाला इथे तो स्क्रीनशॉट देखील दाखवते आहे की कोणते कोणते व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज यूट्यूबने त्यांचा व्हॅलिड पब्लिक आवर्स तो जो आहे म्हणजे जो तुमचा वॉच टाइम काउंट होणार आहे तो कोणत्या प्रकारे व्हॅलिड होऊ शकतो हे सगळे इथे पॉइंट्स दिलेले आहेत। अशा प्रकारे तुमचे जे शॉर्ट्सचा वॉच टाइम आहे तो काउंट नाही होणार आहे, जे अनलिस्टेड व्हिडिओज आहेत ते काउंट नाही होणार आहे, जे डिलीटेड व्हिडिओज आहेत ते काउंट नाही होणार आहेत, जे प्रायव्हेट व्हिडिओज आहेत त्याचा वॉच टाइम काउंट होणार नाहीये, आणि जे तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करत आहात तो लाईव्ह स्ट्रीम तुम्ही अनलिस्टेड ठेवला आहे, प्रायव्हेट ठेवला आहे किंवा तो लाईव्ह स्ट्रीम तुम्ही डिलीट केलेला आहे तो देखील वॉच टाइम काउंट नाही होणार। पूर्वी असं नव्हतं, पूर्वी तुमचा व्हिडिओ तुम्ही एकदा लाईव्ह गेला, तुम्ही 1 तासाची लाईव्ह गेला आहात तर तेवढा तुमचा वॉच टाइम तुम्हाला मिळून जायचा, मग त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो लाईव्ह जो आहे तुम्ही अनलिस्टेड करा किंवा प्रायव्हेट करा किंवा डिलीट करा, तेवढा वॉच टाइम मिळून जायचा। व्हिडिओ बाबतीत देखील हेच आहे, व्हिडिओचा तुम्ही व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर एका महिन्याने तुम्ही तो व्हिडिओ डिलीट केला असेल पण तेवढ्या 1 महिन्यामध्ये तुम्हाला जो काही वॉच टाइम मिळालेला असायचा तो वॉच टाइम मॉनिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये काउंट व्हायचा। पण आता मात्र यूट्यूबने स्पष्ट सांगितलेलं आहे, जर तुम्ही व्हिडिओज डिलीट केलेले असतील, प्रायव्हेट केलेले असतील, व्हिडिओज किंवा लाईव्ह स्ट्रीम डिलीट केलेले असतील, प्रायव्हेट केलेले असतील, अनलिस्टेड केलेले असतील आणि तर तो वॉच टाइम तुम्हाला नाही मिळणार, आणि जो मिळाला असेल तो देखील तुमच्या मेन वॉच टाइम मधून तो मायनस होऊन जाईल। आणि म्हणून आता बहुतेक वेळा मला असे प्रश्न येत आहेत कमेंटद्वारे की ताई आमचा वॉच टाइम कमी होत आहे, आमचा वॉच टाइम कमी होत आहे, आम्ही रेग्युलर बेसिसवरती व्हिडिओज टाकत आहोत, आमचा गॅप नाहीये तरी देखील वॉच टाइम कमी होत आहे। तर मे बी हे रिझन असू शकतं की तुम्ही कधी काळी कोणता व्हिडिओ डिलीट केला असेल किंवा तुम्ही लाईव्ह गेलेला असाल आणि ते लाईव्ह स्ट्रीम जे आहे ते अनलिस्टेड ठेवलेलं असेल किंवा प्रायव्हेट ठेवलेलं असेल किंवा डिलीट केलेलं असेल, त्यामुळे देखील तुमचा वॉच टाइम जो आहे तो कमी होत असेल। तर प्लीज तुमचे लाईव्ह स्ट्रीम्स असू दे किंवा तुमचे कोणतेही व्हिडिओज असू दे, त्या व्हिडिओजवरती भलेही 70, 80, 20, 30 कितीही व्ह्यूज असू दे डिलीट करू नका।
लाईव्ह स्ट्रीम जे आहे डिलीट करू नका, ते पब्लिकलीच ठेवा जर तुम्हाला तुमचं चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज करायचं असेल. डिलीट केल्यानंतर खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आपल्या चॅनलवरती. यूट्यूबला असं वाटतं की काहीतरी चुकीचं आहे किंवा काहीतरी असं आहे, स्पॅम आहे या व्हिडिओमध्ये, म्हणून हा व्हिडिओ डिलीट करण्यात आलेला आहे. तर प्लीज असं करू नका. व्हिडिओ डिलीट मुळीच करू नका. अनलिस्टेड ठेवू नका, त्याला पब्लिकली ठेवा. जर तुम्हाला असं खरंच वाटत आहे की या व्हिडिओमुळे आपल्याला व्ह्यूज मिळणार नाहीयेत किंवा खूपच छोटा व्हिडिओ आहे, काहीच फायद्याचा नाहीये, प्रायव्हेट करून टाका, पण डिलीट मात्र करू नका. जर तुम्हाला तुमचं चॅनल जे आहे रँकिंगमध्ये ठेवायचं असेल किंवा चॅनलला एका पॉझिटिव्ह याच्यामध्ये ठेवायचं असेल तर व्हिडिओजला डिलीट करू नका. आणि लाईव्ह स्ट्रीम जेव्हा तुम्ही लाईव्ह जात आहात त्यावेळेस मोबाईल असा न पकडता तो मोबाईल आडवा पकडा आणि त्याच वेळेस तुम्हाला त्या व्हिडिओवरती किंवा त्या लाईव्हवरती जेवढे काही तुम्हाला व्ह्यूज मिळणार आहेत किंवा जेवढे काही तुम्हाला वॉच टाईम मिळणार आहे तो काउंट होणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम करत आहात, तुम्ही लाईव्ह स्ट्रीम असा आडवा मोबाईल धरून करत आहात बरोबर, त्यावेळेस तुम्हाला राईट साईडला सगळ्यात खाली एक स्क्वेअरचं बटन दिसतं. तिथे असतो पीक, जो पीक असतो ना लाईव्ह स्ट्रीमचा, ज्यावेळेस आपण लाईव्ह स्ट्रीम करतो त्यावेळेस काही असे मोमेंट्स असतात, काही असे त्या व्हिडिओचे भाग असतात, ते जे पीक मोमेंट्स असतात. तुम्हाला असं वाटलं की हा पीक मोमेंट आहे आपल्या व्हिडिओचा, तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. म्हणजे ते जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुमचे प्रॉपर ॲज अ व्हिडिओ म्हणून लोकांच्या समोर येतील. तर मी तुम्हाला माझा लाईव्ह देखील दाखवते. आता हे बघा, हे जे लाईव्ह आहे हे लाईव्ह मी मला वाटतं 1, 2 ते 3 आठवड्यापूर्वी घेतलेलं होतं आणि यामध्ये 1 महिन्यापूर्वी घेतलेलं होतं. आणि यामध्ये मी हा जो माझा एक 6 मिनिटांचा व्हिडिओ आहे तो एक पीक मोमेंट म्हणून मी कॅप्चर केला. फक्त त्यावरती क्लिक केलं तर तो माझा व्हिडिओ लाईव्हमध्ये न जाता तो प्रॉपर माझा ॲज अ व्हिडिओ म्हणून लोकांपर्यंत गेला. म्हणजे मला त्या लाईव्हमधून देखील रेव्हेन्यू मिळणार आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ त्या व्हिडिओ लिस्टमध्ये आलेला आहे, त्यामुळे त्या व्हिडिओ लिस्टमधून देखील मला रेव्हेन्यू मिळणार आहे. सेम तसं आहे, ज्यांचे चॅनल्स मॉनिटाईज नाही झालेले आहेत त्यांचं देखील सेम असं आहे. तुम्हाला लाईव्हमधून देखील वॉच टाईम मिळेल आणि जर तुम्ही ते पीक मोमेंट्स व्हिडिओ म्हणून कॅप्चर केले तर तुम्हाला त्या व्हिडिओमधून देखील वॉच टाईम मिळणार आहे. सो तुम्हाला असं वाटलं की बाबा हा 7 ते 8 मिनिटांचा माझा पीक मोमेंट आहे, तिथे क्लिक करा, तुमचा तो 7 ते 8 मिनिटांचा वेगळा व्हिडिओ बनवून तयार होईल. तर तुम्हाला त्या व्हिडिओमधून देखील वॉच टाईम मिळेल आणि तुम्हाला लाईव्हमधून देखील वॉच टाईम मिळणार आहे. आणि जर प्रॉपर लाईव्ह कसं यायचं, प्रॉपर लाईव्ह आल्यानंतर कशा प्रकारे प्लेलिस्ट बनवायची किंवा कशा प्रकारे स्क्रीनकास्ट करायचं, कशा प्रकारे आपले व्हिडिओज लूपमध्ये ठेवायचे, हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून विचारा, त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. जोपर्यंत तुमच्या कमेंट्स येत नाहीत तोपर्यंत मी त्या विषयावरती व्हिडिओज नाही बनवणार, कारण की काही ट्रेंडिंग टॉपिक्स असतात, ते टॉपिक्स घेऊनच व्हिडिओज बनवावे लागतात. मी तरी तसंच बनवते. पण ज्या वेळेस तुमचे अशा खूप भरभरून कमेंट्स येतात की या विषयावरती देखील आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, तर मी ते ट्रेंडिंग टॉपिक्स थोडेसे बाजूला ठेवते आणि तो विषयाला घेऊन व्हिडिओ बनवते. त्यामुळे तुम्हाला जर या विषयाला घेऊन जर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करून विचारा. मी लाईव्ह कसं यायचं, स्क्रीनकास्ट कसं करायचं, प्लेलिस्ट कशी बनवायची, कशी जॉईन करायची, हे सगळं जे आहे तुम्हाला लाईव्ह दाखवेल, त्यावरती प्रॉपर एक व्हिडिओ बनवेन. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण वाटला असेल, आवडला असल्यास नक्की लाईक करा. माहितीपूर्ण वाटला असल्यास नक्की लाईक करा. तुमच्या नवीन यूट्यूब फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे अजून काही कमेंट्स असतील किंवा अजून काही प्रश्न असतील कमेंट करून विचारा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.